नमस्कार, मी प्रशांत कदम. भाजपची साथ सोडली याचा अर्थ ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. भाजप सोडून काँग्रेससोबत ते सरकारमध्ये सामील झाले याचा अर्थ त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला तिलांजली दिली. हे आरोप उद्धव ठाकरेंच्यावरती वारंवार होत आलेले आहेत आणि हिंदुत्वाच्या राजकारणावरून त्यांच्यावरती होणाऱ्या या आरोपांच्या बचावासाठी दुसरं तिसरं कोणी नव्हे तर थेट शंकराचार्य त्यांच्या मदतीला आलेले आहेत. काल मुंबईमध्ये ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे मातोश्रीवरती होते. मातोश्रीवरती ठाकरे कुटुंबियानं त्यांची विधिवत पूजा केली, त्यांना मान सन्मान दिला आणि त्याची दृश्यसुद्धा सोशल माध्यमावरती खूप चर्चेत आहेत. या भेटीनंतर या अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी जे विधान केलेलं आहे ते थेट भाजपला उत्तर देणारं आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत विश्वासघात झाला, विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये याची सल आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे असं हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणालेले आहेत. खरं तर आता शंकराचार्य आहेत, देशामध्ये जी 4 पीठं आहेत त्यापैकी एका पीठाचे ज्योतिर्मठाचे हे शंकराचार्य आहेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांनी हे विधान केल्यानंतर भाजपच्या वर्तुळामधून या शंकराचार्यांनाच थेट त्यांच्यावरती हल्लाबोल जो आहे तो सुरू झालेला आहे. साहजिक आहे, गेल्या काही वर्षांपासून खरं तर भाजपची साथ सोडल्यानंतर जे आरोप उद्धव ठाकरेंच्यावरती झालेले आहेत, पालघरच्या साधूंच्या हत्याकांडाचं प्रकरण असेल किंवा जाहीर सभेमध्ये जे संबोधन ते करत होते, तमाम हिंदू बंधू भगिनींनो हे शब्द जाऊन त्याच्याऐवजी देशभक्त शब्द त्यांनी आणला. त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांची कशी गरज भासली वगैरे हे सगळे आरोप त्यांच्या विरोधात होत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शंकराचार्यांचं मातोश्रीवरती येणं आणि हे विधान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काय नेमके शंकराचार्य म्हणाले हे आपण ऐका आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या पार्श्वभूमीची चर्चा करू. मुळामध्ये ते आलेले होते अंबानींच्या लग्नासाठी आणि अंबानींच्या लग्नामध्ये अगदी मान सन्मानानं याच स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना तिथं बसवण्यात आलेलं होतं. मोदींनी जेव्हा अंबानी कुटुंबियाची भेट घेतली त्याच्यानंतर पहिले जे तिथं साधू महंत होते त्याच्यामध्ये हेच अविमुक्तेश्वरानंद होते, ज्यांच्यासमोर पंतप्रधान मोदी हे नतमस्तक झाले. अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्या हातातला एक हार काढून मोदींच्या हातामध्ये दिल्याची सुद्धा दृश्य जी आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेली होती. तेच अविमुक्तेश्वरानंद पुढच्या काही तासामध्ये मातोश्रीवरती आले, ठाकरे कुटुंबियांना भेटले आणि मग ते काय म्हणालेले आहेत हे ऐका. हम सब लोग हिंदू धर्म के, सनातन धर्म के पालन करने वाले लोग हैं. हमारे यहाँ पुण्य पाप की भावना बताई गई है. सबसे बड़े पाप गौघात आदि बताए गए हैं, लेकिन उससे भी बड़ा घात विश्वासघात बताया गया है. आपके जो उद्धव ठाकरे जी हैं इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है. तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए, उन्होंने स्वागत किया. हमने उनसे ये कहा है कि हम सबके मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ. जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है. तो उन्होंने कहा है कि जैसा आप लोगों का आशीर्वाद होगा हम करेंगे. महाराज जी, लेकिन हिंदुत्व की बात कर रहे हैं कि जो विश्वासघात की बात कर रहे हैं, ठाकरे से निकला वो कहते हैं कि हिंदुत्व हमारा हिंदुत्व है. बीजेपी कहती है कि हमारे साथ विश्वासघात हुआ है. देखिए, किसका हिंदुत्व असली है तो ये जानना पड़ेगा कि जो विश्वासघात करे वो हिंदू नहीं हो सकता है. जो विश्वासघात सह ले वो तो हिंदू होगा क्योंकि उसके साथ विश्वासघात हुआ है. तो जिन लोगों ने विश्वासघात किया वो कैसे हिंदू हो सकते हैं? नहीं, बीजेपी का कहना है कि पहले उद्धव ठाकरे ने बाकी लोगों के साथ मिलकर उनके साथ विश्वासघात किया और यही वजह है कि बाद में उत्तराधिकारी आपको बोलते हैं हम हैं, उनके विचारों के उत्तराधिकारी है. उद्धव जी बोलते हैं हम हैं विचारों के उत्तराधिकारी. भाई, हम कह रहे हैं कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है. अब इसे में आप समझ लीजिए. ये बीजेपी ने, इसलिए पूरे महाराष्ट्र की जनता इस बात से पीड़ित है. सबके मन में इस बात का दर्द है. चुनाव में इस बात का पता भी चल चुका है. अब तो ये बात प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है
कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है बीजेपी और ये ठीक नहीं है। ये जनता का भी अनादर है। जनता जिसके लिए बहुमत देती है उसको उसके समय तक के लिए बनाए रखना चाहिए। बीजेपी महाराज बीच में सरकार को तोड़ देना और बीच में जनमत का अनादर करना ये अच्छी चीज नहीं है। भाजपा कहता है कि हिंदुत्व तो हम शंकराचार्य जो है से बयानबाजी को लेकर कैसे हमारा हिंदुत्व ही भाई शंकराचार्य की बात नहीं है। शंकराचार्य जी क्या कहेंगे? जो सच होगा तो वही तो कहेंगे। हमें राजनीति से लेना देना नहीं है, लेकिन विश्वासघात तो हमारे यहाँ पाप बताया गया है। ये तो धर्म का मामला है ना, पाप और पुण्य। और इस बारे में कौन बोलेगा? राजनेता बोलेगा। इस बारे में तो धर्माचारी ही बोलेगा। आता मुळामध्ये हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद आहेत कोण? तर ते उत्तराखंडमधल्या ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य आहेत। 2022 मध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर त्यांना शंकराचार्य बनवण्यात आलेलं होतं। ते मूळचे उत्तर प्रदेशमधले आहेत। उत्तर प्रदेशच्या प्रतापगड इथे त्यांचा जन्म झालेला होता आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद याच्या आधी सुद्धा अनेकदा वादामध्ये राहिलेले आहेत। त्यांनी बेधडकपणे जी विधानं केलेली आहेत, उदाहरणार्थ राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला जाण्यास त्यांनी विरोध केलेला होता आणि याबद्दलची सुद्धा थेट विधानं त्यांनी केलेली होती। रामानंद संप्रदायाचं हे मंदिर आहे प्रभू श्रीरामाचं, तर तिथं चंपतराय काय करत आहेत? प्रतिष्ठापनेच्या आधी रामानंद संप्रदायाला मंदिर का सोपवलं जात नाही? आम्ही अँटी मोदी नाही आहेत, तर आम्ही या सगळ्या संदर्भात विधानं करतोय कारण आम्हाला अँटी धर्मशास्त्र व्हायचं नाही आहे, हे या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं म्हणणं होतं। याच्या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सुद्धा अविमुक्तेश्वरानंदांनी थेट विधान केलेलं होतं आणि ज्या व्यक्तीनं संन्यासाची दीक्षा घेतलेली आहे तो मुख्यमंत्री पदावरती विराजमान होऊ शकत नाही, हे सुद्धा विधान त्यांनी केलेलं होतं। बऱ्याचदा आपल्या थेट भूमिकांमुळं हे शंकराचार्य हे चर्चेत राहिलेले आहेत। त्याच्या आधी स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे त्यांचे गुरु होते, त्यांचे सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिलेले आहेत। 4 पीठं आहेत देशामध्ये की जिथं शंकराचार्य असतात। त्यातलं एक आहे शृंगेरी मठ कर्नाटक, गोवर्धन मठ पुरी ओडिशामध्ये, शारदा मठ द्वारका आणि ज्योतिर्मठ हे उत्तराखंडमध्ये आहेत। त्या 4 पैकी एका मठाचे हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे शंकराचार्य आहे। आणि यासोबतच म्हणजे काल त्यांनी मुंबईत ठाकरेंची ही भेट घेतल्यानंतर अजून 2 महत्त्वाची विधानं केलेली आहेत आणि ती म्हणजे केदारनाथ मंदिराचा केदारनाथ धामचं जे मंदिर आहे उत्तराखंडमध्ये, त्या मंदिराची एक प्रतिकृती दिल्लीत बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते नेमके कशासाठी? केदारधाम तर एकच असू शकतं, ते दिल्लीत कशासाठी आणलं जातंय हा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सोबतच या केदारनाथ धामच्या मंदिरामध्ये 228 किलो सोन्याचा अपहार झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। आता या संदर्भातल्या काही बातम्या 2023 पासून तिथल्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत। त्याच्यामध्ये अर्थात इतक्या मोठ्या संख्येनं सोन्याचा उल्लेख नाही आहे, त्याच्यामध्ये 23 किलो सोन्याचा उल्लेख आहे। त्यामुळं हा 228 किलो आकडा हा नेमका कुठून आला हे आपल्याला माहिती नाही आहे, पण एक नक्की आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये हा तिथं सोनं चढवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नियमांचं पालन होत नाही आहे का, हा सुद्धा प्रश्न शंकराचार्यांच्या या विधानामुळे ऐरणीवरती आलेला आहे। आता उद्धव ठाकरे हे भाजपपासून वेगळे झाल्यानंतर वारंवार सांगत असतात आपलं हिंदुत्व जे आहे ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये हे ते सांगत असतात आणि भाजपला सोडलं याचा अर्थ हिंदुत्वाला सोडलं असं होत नाही। भाजपनं सुद्धा याच्या आधी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक वेगवेगळ्या पक्षांशी युती केलेली आहे। ज्या संघाच्या बद्दल नितीश कुमारांनी थेट विधानं केलेली होती त्या नितीश कुमारांना सुद्धा आता भाजपनं जवळ घेतलेला आहे आणि त्यामुळं केवळ राजकीय दृष्ट्या आपण हा निर्णय घेतला म्हणून हिंदुत्वाच्या राजकारणाला तिलांजली दिली असं होत नाही, ही भूमिका उद्धव ठाकरे मांडत आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती शंकराचार्य हे मातोश्रीवरती येणं, त्यांनी ठाकरे कुटुंबासोबत अशा पद्धतीने ही सगळी एक भेट होणं आणि त्याच्यानंतर हे विधान करणं, या विधानामध्ये थेट एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपमधल्या भांडणामध्ये शंकराचार्यांनी आपला कौल जो आहे तो दिलेला आहे। खरं तर या एका गोष्टीबद्दल कुणी कुणाचा विश्वासघात केला याच्याबद्दल गेल्या 5 वर्षांपासून चर्चा सुरू आहे। जो एकत्रित जनादेश होता शिवसेना आणि भाजपला होता,
असं भाजपचं सुद्धा एक स्वतःचं म्हणणं असतं आणि त्याचा विश्वासघात ठाकरेंनी केला हे त्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे जे वचन होतं मुख्यमंत्रीपदाचं ते भाजपनं पाळलं नाही. त्याच्या आधीसुद्धा वागणूक जी आहे ती वेगळ्या पद्धतीने दिली आणि म्हणून आपल्याला हे पाऊल उचलावं लागलं, हे उद्धव ठाकरे म्हणत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि आता विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचा हिंदुत्वाचा ब्रँड जो आहे तो पुन्हा मजबूत करण्याचं काम शंकराचार्यांनी केलेलं आहे का? त्यांच्या या विधानामुळं ठाकरे हिंदुत्वापासून जरा देखील दूर नाहीत याच्यावरती शिक्कामोर्तब होतं का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट्स काय आहेत? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.